पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी महारवतनाची 41 एकर जमीन खरेदी केल्याचा गंभीर प्रकार पुढे आलेला होता आणि अजित पवार यांनी तो व्यवहारच रद्द केलेला होता। आता त्यानंतर आणखी एक प्रकार समोर येतोय, म्हणजे पुण्यातल्या अम्युनिटी स्पेसवरती नेमका कोणाचा डोळा आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत जागरूक पुणेकर समितीचे दिलीपसिंह विश्वकर्मा सर आहेत। सर, बघतोय की सातत्याने जमीन घोटाळ्याचं एक एक प्रकरण पुढे येत आहे। जैन बोल्डिंगचं प्रकरण असेल, महारत्नाच्या जागेचं प्रकरण असेल आणि आता अम्युनिटी स्पेसवरती कोणाचा डोळा आहे। पुणे शहरातल्या ॲम्युनिटी स्पेसेस ज्या आहेत ह्या पुणे शहराच्या नागरिकांच्या सोयी आणि सुविधासाठी उपलब्ध करून दिले गेलेले आहेत। पण आज त्या ॲम्युनिटी स्पेसेसच्या जागासुद्धा आज धोक्यात आलेल्या आहेत, कारण की पुणे शहरातले ज्या काय लँड कॉस्ट आहेत त्यांचे जे दर आहेत जे आज गगनाला भिडत आहेत। त्याच्यामुळे आता या व्यावसायिकांनी आणि पुणे शहरात आता जमिनी तेवढ्या शिल्लक राहिल्या, मग या लोकांनी काय केलेलं आहे, ह्या काही ना काहीही करून सामदंड भेद याचा वापर करून त्या जमिनी आपल्या पदरात पाडून कशा घेता येतील यासाठी सत्ताधाऱ्यांचा वापर करून घेत आहेत। सत्ताधाऱ्यांना ते काही काही पार्टनर देखील करून घेत आहेत। ही अत्यंत घटना दुर्दैवी आहे। आता पुणे शहरामध्ये ॲम्युनिटी स्पेसेसच्या भरपूर जमिनी आहेत। या जमिनींचा जर तुम्हाला तपशील पाहिजे असेल तर सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना सांगा की अम्युनिटी स्पेस म्हणजे काय। ॲम्युनिटी स्पेसेस म्हणजे काय, पुणे शहरातल्या जे काय नागरिक आहेत त्या नागरिकांच्या सुविधांसाठी मैदाने असतील, हॉस्पिटल्स असतील, या सुविधांसाठी या जागा एक राखीव म्हणून त्या ठेवलेल्या असतात। आता त्याचं उदाहरण म्हणजे आपलं डेक्कन जिमखान्यावर असणारं सह्याद्री हॉस्पिटल। सह्याद्री हॉस्पिटलची ही जागा रुग्णालयासाठी ती राखीव असणारी होती। ती जागा तत्कालीन एका संस्थेने ती पदरात पाडून घेतली। त्यांनी नंतर सह्याद्रीसाठी जेवीमध्ये तो प्रोजेक्ट केला आणि आता तो नंतर एका मल्टीनॅशनल कंपनीला तो हँडओव्हर केला। म्हणजे काय, ज्या कारणासाठी ती जागा राखून ठेवली होती त्या कारणासाठी त्या जागेचा फक्त नावावरता वापर करून तीच जागा नंतर ती विकून एका खूप मोठ्या किमतीमध्ये ते विकून टाकण्यात आली। म्हणजे याच्यातून काय केलं करण्यात आलं, अर्थकारण करण्यात आलं, स्वतःच्या तुंबड्या त्यांनी भरल्या। म्हणजे काय, ॲम्युनिटी स्पेसेसची जागा ज्या कॉस्टसाठी होती त्या कॉस्टलाच हरताळ फासला गेला। आज अशा मैदानांच्या असतील, उद्यानांच्या असतील, हॉस्पिटलच्या असतील, अशा आज अनेक जागा या पुणे शहरात राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि आता काय झालेलं आहे की बरं, ह्या पुणे शहरात ह्या नक्की जागा कोणत्या हे पुणेकरांना बिलकुल माहिती नाही आहे। म्हणजे आता लोकांना काय वाटतं, अरे काहीतरी वाद असेल इथं, हे कोणतरी मूळ मालक असेल, पण याच्याबद्दल पुणेकरांना माहितीच नाही। जे जागरूक आहेत त्यांनाच माहिती, बाबा ही ॲम्युनिटी स्पेसची जागा आहे, अनेक पुणेकरांना माहिती नाही। तर याच्यासाठीच आम्ही ही मागणी करतोय की या अशा ज्या ॲम्युनिटी स्पेसेसच्या जागा ज्या आहेत या जागेचा दुरुपयोग होऊ नये, कुठल्या बांधकाम व्यावसायिकांनी याच्यावर डल्ला मारू नये। कारण की जर डल्ला मारण्याचा जर कोणी प्रयत्न करतील, ते स्थानिक नागरिक असतील ते जागरूक होऊन त्याला विरोध करतील, त्याच्या विरोधात आवाज उठवतील। म्हणून आमची अशी मागणी आहे, पुणे शहरात असल्या ज्या जागा आहेत या ॲम्युनिटी स्पेसेसच्या, तर या जागांवर एका दर्शनी भागात एक मोठा एक फलक लावण्यात, त्याच्यावर संपूर्ण तपशील असावा, बाबा ही जागा या कारणासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे, ही जागा उद्यानासाठी आहे, ही जागा मैदानासाठी आहे, ही जागा बायोडायव्हर्सिटी पार्कची आहे। असे महानगरपालिकेने किती ठिकाणी बोर्ड लावलेत, जर तुम्ही पाहिलं तर आपल्या निदर्शनास येईल की अशा प्रकारचे बोर्ड कुठल्याही ॲम्युनिटी स्पेसेसच्या ठिकाणी लावण्यात आलेले नाही। म्हणून आमची ही प्रमुख मागणी आहे की पुणे शहरात असणाऱ्या या काही जागा आहेत त्या जागांवर अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले पाहिजेत। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, पुणे शहरामध्ये अशा जागांचा वापर करून आपलं ज्यांनी एम्पायर उभं केलेलं आहे, मग ज्या जागा त्यांनी शासनाकडून मिळवलेल्या आहेत, महापालिकेच्या रिझर्वेशनच्या माध्यमातून मिळवलेल्या आहेत, आणि आज ते आपला जो काय व्यवसाय करत आहेत किंवा काय जे काय असेल त्यांनी ते संस्थात्मक काम करण्यासाठी ज्यांनी ते उभं केलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी तशा प्रकारचे फलक लावणे गरजेचे आहे असं मला तरी वाटतं। आणि त्यांनी ते लावलेच पाहिजेत। यासाठी संबंधित पालिका प्रशासनाने असेल किंवा जिल्हा प्रशासनाने असे निर्देश द्यायला पाहिजेत आणि ते दिले गेले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे की जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे, अरे ही जागा यांच्या मालकीची नाही आहे, ही जागा सरकारची आहे, हे काय आपल्यावर उपकार करत नाही आहेत, यांनी सरकारकडून नाममात्र दराने ही घेतलेली आहे जागा। तर हे जनरली आपले जे पुणे शहरातले कॉमन लोक असतात यांना या गोष्टी माहीत नसतात। सह्याद्री हॉस्पिटल, मंगेशकर हॉस्पिटलच्या जागेचं काय,
ती सुद्धा अशी नाममात्र दरानेच घेतलेली आहे. बरं, ते प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या लोकांना कळलं की मंगेशकर कुटुंबियांनी जे काही सरकारकडनं नाममात्र दराने घेतलेली आहे. इतर लोकांना त्याची काही घेणं देणं माहितीच नव्हतं ना. तर माझं म्हणणं आहे, अशा ज्या प्रकारच्या ज्या जागा आहेत तर त्या संदर्भात त्या ठिकाणी संपूर्ण तपशिलासह तिथं एक दर्शनी भागात तो फलक लावण्यात आला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मी या बाबतीमध्ये आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. काय निवेदनामध्ये काय होतं? निवेदनामध्ये हीच मागणी केलेली की आहे, पुणे शहरामध्ये अम्युनिटी स्पेसेसच्या नावाखाली ज्या काही जागा आहेत तर त्या जागा कोणत्या ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही बोर्ड लावा आणि ज्या अगोदर लोकांना तुम्ही अलॉट केलेल्या आहेत त्यांनाही ते बोर्ड ते फलक लावण्यास तुम्ही त्यांना बाध्य करा, ते कंपल्शन करा. तसे त्या प्रकारचे तुम्ही निर्देश द्या. अशा प्रकारचं पत्र आम्ही माननीय आयुक्तांना, पुणे महानगरपालिका आयुक्तांनाही देखील दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचे फलक न लावल्यामुळे अशा पद्धतीचे जे घोटाळे आहेत ते घोटाळे होत आहेत असं वाटतं. आता मला सांगा, आता परवा जो कोरेगाव पार्क मधला जो प्रकार झाला तिथं बोर्ड काय दिसतोय? ते बोटॅनिकल गार्डन वगैरे काहीतरी. बरं, लोकांना काय वाटतं ही सरकारची जागा आहे, याचा व्यवहारच होणार नाही. पण हे सगळं प्रकरण घडल्यानंतर काय झालं, अरे बाबा ती जागा, त्या जागेचा व्यवहार होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ जर या प्रकरणात जर तिथल्या स्थानिक लोकांना जर हे माहिती असतं तर त्यांनी आवाज उठवला असता ना. त्याच्यामुळेच आम्ही ही मागणी करतोय की अशा अनेक जागा आहेत. आता याच्या अगोदर एक सांगतो, पुणे विद्यापीठातही की असा विषय होता. एक पुणे शहरातला एक खूप मोठा उद्योगपती आहे, त्याच्या संस्थेने ती जागा मागितली होती आणि ती त्यांना काहीतरी वीजवर असा द्यायचा काहीतरी प्रस्ताव आला होता. पण तो पुण्यातल्या नागरिकांनी विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव तो हाणून पाडला. नाही तर तीही जागा गेली असती. जर पुणे विद्यापीठाच्या जागेवर जर अतिक्रमण होऊ शकतं तर उद्या ॲग्रिकल्चरच्या जागेवरही अतिक्रमण होऊ शकतं. कारण की खाजगी जागा आता अशा कोणत्याही प्रकार शिल्लक नाही आहेत. ज्या राहिलेल्या त्या सरकारी आस्थापना आहे. मग काय, म्हणजे आता खाजगी जागा मिळत नाही म्हणून तुम्ही आता काय सरकारी जागेवर डल्ला मारणार का? कारण की काय माहिती काय, यांना थोडी तरी यांनी जनाची ना मनाची लाज बाळगली पाहिजे की बाबा ही जमीन सरकारी आहे, या सरकारी जागेवर आपण नाही हे जादूचे प्रयोग केले पाहिजे, इतर ठिकाणी आपण केले पाहिजे. पण हे चाललंय काय, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. या पुणेकर नागरिकांचा त्याच्यावर अंकुश असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा संबंधितांशी हा पत्रव्यवहार केलेला आहे. अम्युनिटी स्पेसच्या जागेवरती त्याच्या दर्शनी भागामध्ये ज्यासाठी हे आरक्षण राखीव आहे त्या संबंधाचा तपशील लावावा अशी मागणी दिलीपसिंह विश्वकर्मा यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी.